लोक पुढारी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। नवापूर शहरात गुढीपाडवा व हिंदू नववर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त पथसंचलन आयोजित करण्यात आले होते। स्वयंसेवकांकडून भगवा ध्वज यावेळेस ध्वजारोहण करण्यात आला। यानंतर जितेंद्र अहिरे यांनी संघटन घडे चलो अशी कविता म्हटली। यानंतर कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना झाली। त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कमलेश पाटील यांनी मार्गदर्शन केले। यामध्ये संघाच्या शतकृतीचा ऐतिहासिक प्रवास, हिंदू संस्कृतीचे महत्त्व, राष्ट्रसेवेतील संघाची भूमिका यावर माहिती देण्यात आली। त्यानंतर स्वयंसेवक ढोल वाजे पथक व भगवा ध्वज व संघगीतांच्या तालावर द्वारकेश्वर महादेव मंदिर येथून घोडेस्वार पथ संचलनाला सुरुवात झाली। पथसंचलन मार्ग नेहरू रोड, कुंभारवाडा, महात्मा गांधी पुतळा, लाईट बाजार रोड, मेन रोड, पोलीस ठाणे रोड, जनता पार्क, कॉलेज रोड मार्ग द्वारकेश्वर महादेव मंदिर येथे पथसंचलन समाप्त करण्यात आला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली यात्रेला आज 100 वर्ष पूर्ण झालेली आहे। म्हणून आज आपण शताब्दी महोत्सव हा साजरा करतोय। आज गुढीपाडव्याचा सण संपूर्ण भारतवर्षामध्ये आपण नववर्ष म्हणून, हिंदूंचं नववर्ष म्हणून आज आपण साजरा करतोय। आज या कार्यक्रमाप्रसंगी माझ्यासारख्या लहानशा स्वयंसेवकाला बौद्धिक देण्यासाठी या ठिकाणी संघाने ही सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल स्वयंसेवक संघाचा मनापासून आभारी असेल। आज हा दिवस याच्यासाठी पण महत्वाचा आहे। आज परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांचा स्मृती दिवस म्हणून देखील आज आपण साजरा करतोय। 100 वर्ष पूर्ण होत असताना अनेक कार्य आपण सोबत घेऊन चालतोय। भारत देशासाठी आणि भारताला परमवैभवापर्यंत नेऊन घेण्यासाठी नवतरुणांना घडवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोठ्या प्रमाणामध्ये आज करताना आपल्याला दिसतंय। खरं तर एक जागृत युवक, सर्जनशील युवक, कर्तव्यदक्ष युवक, देशासाठी बलिदान देणारा युवक, देशासाठी प्राण न्योछावर करणारा युवक आणि देशाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा युवक घडवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आज अबाधितपणे गेल्या 100 वर्षापासून करताना आपल्याला दिसतंय। आणि हे अविरत कार्याची सेवा आपल्या माध्यमातून सर्व स्वयंसेवक या ठिकाणी करतायत। खरं तर राष्ट्र स्वयंसेवक संघाचा मुख्य विचार आहे हे राष्ट्र परमवैभवापर्यंत घेऊन जाणं। पण हा विचार कधी साध्य होईल? खरं तर आपण पाहतोय आज समाजामध्ये बांधण्याचं काम चाललंय, जातीमध्ये भेद निर्माण करण्याचं काम चाललंय, उच्च नीच भेद निर्माण करण्याचं काम चालू आहे, स्वर्ण शूद्र हा भेद निर्माण करण्याचं काम चाललंय। आणि हे सगळं काय आतापासून चाललंय का? हा विचार आतापासून आला का? याच्या पार्श्वभूमीमध्ये जाणं एवढंच महत्वाचं आहे। जर याचा आपण सगळ्यांनी अभ्यास केला तर आपल्या सगळ्यांचा लक्षात येईल। थोडक्यात सांगतो, ज्या वेळेला अनेक आक्रमणकाऱ्यांनी या भारतावरती, या भारतवर्षावरती, या हिंदुस्थानावरती आक्रमण केली, त्याच्यात कुशाण असतील, होन असतील, मुघल असतील, पोर्तुगीज असतील, आदिलशाही असतील, इंग्रज असतील, या सगळ्या लोकांनी आक्रमण करून राज्य या ठिकाणी केले। परंतु एकाही याच्यापैकी एकालाही एक हाती हुकूम, एक हाती अंमल या ठिकाणी या हिंदुस्थानावरती करता आलेला नाही, हे पण महत्वाचं आहे।